ओके, इथं बघा नेक्स्ट पॉईंट काल आपण बघितलेली रिॲक्शन. हां, ही रिॲक्शन जरा इकडे बघा. फिनॉल जो आहे तर बघा, फिनॉल जो आहे तो फिनॉल रिॲक्ट घेतो. फिनॉल रिॲक्ट्स विथ न्यूट्रल FeCl3 सोल्युशन टू गिव्ह डीप कलरेशन ऑफ फेरिक क्लोराईड. काय देतो? फेरिक फिनॉक्साईड हा देतो. फिनॉल म्हणजे AR म्हणजे तर कोण असणार आहे? C6 काय असणार आहे? C6H5 काय असणार आहे? तर OH असणार आहे. सो फिनॉल रिॲक्ट्स विथ फेरिक क्लोराईड अँड गिव्स वॉट डीप कलर्ड फेरिक फिनॉक्साईड. ठीक आहे. अल्कोहोल रिॲक्ट करत नाही कोणाबरोबर? FeCl3 बरोबर. मग ती रिॲक्शन दिली आहे R-OH प्लस FeCl3 गिव्स नो रिॲक्शन. नेक्स्ट डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल. डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल याचं मिनिंग काय बघा, की अल्कोहोल किती टाईपचे असतात? 3 टाईपचे आहेत. प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल आहे. अल्कोहोल किती टाईपचे आहेत? 3 टाईपचे आहेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तर काय असतं की प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल जर अल्किल हॅलाइड्स बरोबर रिॲक्ट करायचे असतील तर त्यांना काय लागतो? लुकास रिएजंट लागतो. लुकास रिएजंट म्हणजे काय? तर लुकास रिएजंट इज अ मिक्सचर ऑफ HCl प्लस ZnCl2. HCl आणि ZnCl2 कसा असतो? तर अनहायड्रस असतो. हा कसा असतो? अनहायड्रस. सो सी फॉर ऑप्टेनिंग अल्किल हॅलाइड, काय ऑप्टेन करण्यासाठी? अल्किल हॅलाइड प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल रिक्वायर्स लुकास रिएजंट दॅट इज मिक्सचर ऑफ HCl अनहायड्रस ZnCl2 अनहायड्रस. अनहायड्रस म्हणजे त्यामध्ये पाणी नसणार आहे. अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. द रिॲक्शन इन्व्हॉल्व्स वॉट? ROH गिव्स HCl गिव्स R-CL. म्हणजे काय झालं? ही रिॲक्शन आता आपण कशी लिहितो बघा. ही सेम रिॲक्शन मी कशी लिहून दाखवते बघा तुम्हाला. R-OH प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ वॉट? ZnCl2. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ZnCl2. हा OHच्या जागी काय येते? Cl आणि Clच्या जागी काय येते? OH. हा R-Cl प्लस काय मिळणार आहे? तर H2. आता ही जी काही रिॲक्शन आहे ROH प्लस HCl गिव्स ZnCl2 प्लस गिव्स RCl प्लस H2O, ही फक्त प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोलसाठी लुकास रिएजंटची गरज आहे. त्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl काय करतो? वापरतो. अल्कोहोल आर सोल्युबल इन लुकास रिएजंट. म्हणजे हा जो मिक्सचर असतो कशाचा? ZnCl2 आणि HCl कॉन्सन्ट्रेटेडमध्ये, त्यामध्ये अल्कोहोल सोल्युबल असतात. पण प्रोडक्ट जो असतो अल्किल क्लोराईड तो सोल्युबल नसतो. बट द प्रोडक्ट अल्किल क्लोराईड इज नॉट. हेन्स द क्लिअर सोल्युशन बिकम्स टर्बिड. मग कलर जे काय कलरलेस सोल्युशन होतं त्यामध्ये टर्बिड म्हणजे काहीतरी व्हाईट प्रेसिपिटेट टाईप फॉर्म होते. वेन प्रोडक्ट स्टार्ट्स फॉर्मिंग, जेव्हा प्रोडक्ट काय होतो? फॉर्म. त्यावेळी आपण सांगू शकतो की अल्कोहोल्स प्रेझेंट आहे. जर अल्कोहोल रिॲक्ट करतोय बघा, मी काय सांगितलं? जर अल्कोहोल रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ लुकास रिएजंट तर अल्कोहोल्समध्ये लुकास रिएजंटमध्ये अल्कोहोल सोल्युबल आहे. मग डिझॉल्व्ह होतो. प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर काय होतं? टर्बिड. म्हणजे क्लिअर सोल्युशन कशा होतं? गढूळ होतं. टर्बिड म्हणजे काय म्हणूया? गढूळ होतं. आणि काय फॉर्म करतो? तर अल्किल क्लोराईड फॉर्म होतं. मग हे कोण करू शकतो? लुकास रिएजंटमध्ये कधी सोल्युबल आहे? तर अल्कोहोल असेल तर लुकास रिएजंटमध्ये सोल्युबल आहे. मग कोणता अल्कोहोल आहे? एकतर तो प्रायमरी अल्कोहोल असेल किंवा सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट बघा, टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट फास्ट अँड द रिएजंट टर्न्स टर्बिड इन्स्टंटली. टर्शरी अल्कोहोलला ॲक्च्युली लुकास रिएजंट लागत नाही तसा बघितलं तर इथं त्यांनी सांगितलं आहे. पण टर्शरी अल्कोहोल डज नॉट रिक्वायर्स लुकास रिएजंट फॉर इट्स रिॲक्शन. टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन आपोआप होते, त्याला लुकास रिएजंटची गरज नाही. घेतलं तरी पण चालेल. पण काय होते? जेव्हा तुम्ही लुकास रिएजंट वापरला तर रिॲक्शन स्पीडअप होते. मग त्यामुळे काय झालं? टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स फास्ट इन प्रेझेन्स ऑफ लुकास रिएजंट अँड द रिएजंट टर्न्स टर्बिड. मग जो रिएजंट अँड टर्न्स टर्बिड इन्स्टंटलेनियसली. काय? सोल्युशन. म्हणजे सोल्युशन पटकन काय होतं? तर गढूळ होतं. सोल्युशन पटकन काय होतं? तर गढूळ होतो. नेक्स्ट बघा, सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट बघा, सेकंडरी अल्कोहोल टर्न्स रिएजंट टर्बिड स्लोली. प्रायमरी अल्कोहोल टर्न्स टर्बिड ओनली ऑन हिटिंग. म्हणजे हे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर दिली आहे. टर्शरीनं पटकन टर्बिड केलं. सेकंडरी अल्कोहोल त्यापेक्षा जरा स्लो स्पीडनं टर्बिड म्हणजे गढूळ करण्याचं प्रमाण जरा स्लो आहे. आणि प्रायमरी अल्कोहोलला जेव्हा तुम्ही हीट करताय त्यावेळेस ती रिॲक्शन होते. समजते का? बघा, टर्शरी अल्कोहोल्स रिॲक्ट
instantaneously and gives turbid solutions. Secondary alcohol turns reagent turbid slowly and primary alcohol turns the reagent turbid only on heating. नेक्स्ट बघा, रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आता रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड म्हणजे काय, इथं R-O-H आहे किंवा इथं C6H5 आणि काय आहे OH आहे. मग ह्या ओवर पार्शियल मायनस असतो आणि एचवर काय असतो पार्शियल प्लस असतो. हा ओ जो असतो हा ओवर पार्शियल मायनस असतो आणि एचवर पार्शियल काय असतो प्लस असतो. तर काय होतं, अल्कोहोल तर न्यूट्रल आहे, अल्कोहोल काय आहे न्यूट्रल आहे, पण फिनॉल काय आहे ॲसिडिक आहे. पण ॲसिडिक असला तरी कसा ॲसिडिक आहे, वीक ॲसिडिक आहे. सो अल्कोहोल इज न्यूट्रल इन ॲक्वस मीडियम बट फिनॉल शोज वीक ॲसिडिक कॅरेक्टर. Thus, reactivity of alcohol and phenol towards ionization of OH depends on in them is different. म्हणजे इथं OH काय असणार आहे, पटकन ब्रेक होईल. इथं OH इझिली बॉन्ड ब्रेक होणार नाही, कारण हा ॲसिडिक कॅरेक्टर दाखवत नाही, म्हणजे हा H+ आयन्स इझिली देऊ शकत नाही. हा वीकली ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. जेवढा वेळ हा OH बॉन्ड ब्रेक करायला लागेल त्यापेक्षा तर इथं काय लागेल, कमीच लागेल ना. So, alcohol is a neutral in aqueous medium. Phenol shows weak acidic character. Thus, जो reactivity of alcohol and phenol towards ionization of OH bond म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणे is different. मग ionization of alcohol is represented how? तर बघा, अल्कोहोलला तुम्ही जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला, कोणाला वॉटरमध्ये डिझॉल्व केला, अल्कोहोलला, R-OH + HOH आहे. हा R हा OH O काय आहे पार्शियल मायनस, H काय आहे पार्शियल प्लस आहे, आणि Hमध्ये हा पार्शियल प्लस आहे आणि OH काय आहे तर पार्शियल काय आहे मायनस आहे. तर इथं काय होतो की हा जो बॉन्ड ब्रेक होतो आणि हा H आहे तो इथं ॲड होतो. मग हा H2O आहे, त्यामध्ये आणि एक H ॲड झाला की काय फॉर्म होणार आहे H3O+. काय फॉर्म होणार आहे H3O+. काय होणार आहे H3O+. म्हणजे हा काय असणार आहे अल्कॉक्साइड. हा कोण फॉर्म होणार आहे अल्कॉक्साइड. आयोनायझेशन ऑफ अल्कोहोल इज रिप्रेझेंटेड लाईक दिस, R-OH + HOH काय देतं RO- + H3O+, कारण हा OH हा बॉन्ड काय झाला ब्रेक. आता आयोनायझेशन ऑफ फिनॉल. आता आयोनायझेशन ऑफ फिनॉल रिप्रेझेंट करताना काय होते कसं होते बघा, हा R आहे, हा C6H5OH ग्रुप आहे, हा इथं लक्ष द्या, हा कोणता ग्रुप आहे C6H5 आणि इथं काय O. ओवर पार्शियल मायनस आणि एचवर पार्शियल काय असणार आहे प्लस. ह्यावरती कोणाबरोबर ट्रीट करायचं वॉटर मॉलिक्यूल HOH बरोबर. हा H ह्याच्याबरोबर कंबाईन होणार आहे, तर काय येणार आहे मायनस पार्शियल मायनस, आणि हा काय असणार आहे ॲसिडिक मीड. पण इकडे एक पॉईंट बघा पुढे की जो फिनॉक्साईड आयन असतो जो फॉर्म होतो, फिनॉक्साईड आयन शोज रेझोनेटिंग स्ट्रक्चर. जो फिनॉक्साईड आयन आहे तो कोणता स्ट्रक्चर दाखवतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. देअरफॉर फिनॉल आयोनायझेस इन ॲक्वस मीडियम टू मॉडरेट एक्सटेंट अँड देअर बाय शोज अ वीक ॲसिडिक कॅरेक्टर. इथं बघा काय होते, कसा काय तर बघ, हा फिनॉक्साईड फॉर्म झालेला आहे, हा O- आहे ह्यावरती चार्ज, म्हणजे इथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, टोटल 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, तर काय होतं आहे बघा की हा जो फिनॉक्साईड आहे, हा स्ट्रक्चर नको, इथं बघा, इथं बघा हा स्ट्रक्चर आहे, हा O- आहे. त्या O- वेळी किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्याकडे, 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आता काय होतो की हा जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेअर, आणि हा जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो लोन पेअर. हा आहे का डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो लोन पेअर, आणि लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेअर. मग इथं काय होतं आहे बघा, हा इथं शिफ्ट झाला की हा पुढचा स्ट्रक्चर बघा रेझोनेटिंगचा, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हणजे इथं मायनस आला, इथं आला, इथं आला, आणि हा डबल बॉन्ड आणि इथं काय आला O, आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणून ह्यावर चार्ज काय आला प्लस. बघा हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हणून इथं काय आला डबल बॉन्ड आला, हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट झाला. तर आता पुढे काय होतं बघा,
हा मायनस इथं थांबत नाही. हा जो लोन पेअर आहे परत कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअरमध्ये. आणि हा जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअरमध्ये. म्हणजे इथं काय मिळणार आहे, परत हा डबल बॉन्ड इथं होय, ह्यावर चार्ज काय येणार आहे, प्लस. हा लोन पेअर आहे, हा कशामध्ये कन्वर्ट केला, बॉन्ड पेअरमध्ये. हा बॉन्ड पेअर आहे, हे बघा हा बॉन्ड पेअर आहे, हा कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन पेअरमध्ये. परत हा बॉन्ड आहे तसा लिहिते, हा इथला हा जो बॉन्ड आहे हा आहे तसा लिहिला आहे, हा बॉन्ड आहे तसा लिहिला आहे. परत हा लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन पेअर. म्हणजे पुढच्या स्ट्रक्चरला काय ना माहीत. आणि इथं काय येणार आहे, मायनस. ते डबल बॉन्ड, तर चार्ज काय येणार आहे, प्लस. परत आता बघा हा परत लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. म्हणजे आहे तसा पहिला जो स्ट्रक्चर होता तो सेम स्ट्रक्चरचा मिळतो, फक्त बॉन्ड शिफ्ट होतात. हा इथं एक बॉन्ड आहे, इथं एक बॉन्ड आहे. आता हा इथं शिफ्ट झाला म्हणजे इथं बॉन्ड पेअर होणार आहे. इथं डबल बॉन्डचं काय होणार आहे, सिंगल बॉन्ड. इथं ओ ओ आणि इथं ओ. आणि ह्यावर चार्ज काय येणार आहे, मायनस. आता हा स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर बघितला तर काय झालं आहे, हा जो बॉन्ड आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये तो इथं शिफ्ट झाला आहे. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आहे. म्हणजे हा जो फिनॉक्साईड आहे ना, हा फिनॉक्साईड आहे काय दाखवतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. आणि हा डबल बॉन्ड आहे बघा, कोणता आहे, हा डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागत नाही, पण डबल बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय लागते, जास्त लागते. मग फिनॉक्साईड आयन कसला स्ट्रक्चर आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. कसला स्ट्रक्चर आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. सो फिनॉक्साइड आयन shows what it shows, resonating ions, what they show, resonating ions shows phenoxide ion shows resonating structure. Therefore phenol ionizes in aqueous medium. फिनॉल काय करतो, आयोनाइज होतो ॲक्वस मीडियममध्ये टू मॉडरेट एक्सटेंट. थोड्या तरी एक्सटेंटला काय होतो, तो डिझॉल्व होतो, आयोनाइज होतो, पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस. देअरफॉर इट शोज अ वीक ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणून तो कसला कॅरेक्टर दाखवतो, तर वीक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. कसला कॅरेक्टर दाखवतो, वीक ॲसिडिक कॅरेक्टर. नेक्स्ट बघा, ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ काय आहे, इस्टर. फॉर्मेशन ऑफ इस्टर्स ह्या प्रोसेसला आपण इस्टरिफिकेशन ही असं म्हणतो. आता इस्टरिफिकेशन कशाचं होतं, तर इस्टरिफिकेशन अल्कोहोल आणि फिनॉलचं कॅरी आउट होतं. बघा, इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲसिड. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲसिड. पण ही जी काही रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल आहे. जी काही रिॲक्शन आहे काय आहे, रिव्हर्सिबल आहे. आणि रिव्हर्सिबल असल्यामुळे तुम्ही काय करू शकता, अँड कॅन बी शिफ्टेड इन फॉरवर्ड डायरेक्शन बाय रिमुव्हिंग वॉटर ॲज सून ॲज इट इज फॉर्म्ड. ह्याचं मिनिंग काय बघा, इकडे लक्ष द्या. हा अल्कोहोल आहे, कन्सिडर करा, R-O-H. ह्यामध्ये OH बॉन्ड ब्रेक होतो आहे. कोणता बॉन्ड ब्रेक होतो आहे, OH बॉन्ड. ह्याला जर कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट केलं, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे कोण, RC डबल बॉन्ड O. हा मी उलटा लिहिला आहे, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ह्यामध्ये हा पार्शियल मायनस असतो आणि हा पार्शियल प्लस असतो. ह्यामध्ये हा पार्शियल मायनस असतो, हा पार्शियल काय असतो, प्लस असतो. हा एवढा बॉन्ड काय झाला, हे दोन हा रिमूव्ह होतो, हे H आणि हा OH रिमूव्ह होतो. ॲक्च्युली काय होतं, हा Hच्या जागी हा येतो आणि ह्याच्या जागी हा येतो. हा पूर्ण ग्रुप RC डबल बॉन्ड O हा इथं येतो Hच्या जागी. RC डबल बॉन्ड O हा कोणाच्या जागी येतो, Hच्या जागी. आणि Hच्या जागी कुठे जातो, तर RC डबल बॉन्ड. तर ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते, तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि हा देताना काय देतो, तर आता बघा R. आता हा जॉईन झाला ना पुढचा ग्रुप, RO. हा RO. त्यानंतर C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. म्हणजे हा कोण फॉर्म झाला, इस्टर. आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे, H2O. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल दाखवली आहे बघा. ही रिॲक्शन कशी आहे म्हणून सांगितलेली आहे, रिव्हर्सिबल. म्हणजे जेवढ्या इथंच फॉरवर्ड पण जाते आणि बॅकवर्ड पण जाते. मग बॅकवर्ड न जाण्यासाठी आपण काय करायचं, जेवढ्या लवकर हा प्रोडक्ट झाला आहे ना त्या लवकर हा वॉटर रिमूव्ह करायचा.
मग हा जर वॉटरच रिमूव्ह केला तर एवढंच राहणार, ही रिॲक्शन रिव्हर्स जाणार नाही. काय होणार नाही, रिॲक्शन काय होणार नाही, रिव्हर्स जाणार नाही. एकदा मी तुम्हाला सांगते बघा रिॲक्शन. इथं बघा काय सांगितलं की अल्कोहोल आहे, R-O-H आहे, हा OH बॉन्ड ब्रेक होणं, बिकॉज इट इज अ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ विच बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. प्लस इथं काय आहे, OH, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे R. हा रिॲक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ वॉट, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा O मायनस आहे, पार्शियल O मायनस, हा पार्शियल प्लस आहे, हा पार्शियल मायनस आहे आणि हा पार्शियल काय आहे प्लस. मग हा H आहे, हा H इथं जातो ह्या प्लसच्या जागी, पूर्ण प्लसच्या जागी, आणि हा पूर्ण प्लस ह्याच्या जागी आला तर ह्याला फॉर्म काय होतं, ROC डबल बॉन्ड OR. प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे, OH आणि H म्हणजे काय देणार आहे H2. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल. मग ही रिॲक्शन रिव्हर्सिबल न होण्यासाठी, ही रिॲक्शन रिव्हर्सिबल न होण्यासाठी आपण काय करतो की जेवढ्या लवकर हा प्रोडक्ट फॉर्म झाला आहे ना, हा वरती ईस्टर आणि काय फॉर्म झाला आहे वॉटर, हा वॉटरच काढून टाकतो, वॉटरच रिमूव्ह करतो. वॉटर रिमूव्ह केल्यामुळे ही रिॲक्शन, कारण हे दोनं पाहिजेत ना, रिव्हर्सेबल जरी असली तर ही दोघं पाहिजेत, ही दोघं असली तरच फॉरवर्ड बॅकवर्ड रिॲक्शन होणार. मग ती दोघं नाहीच आहेत म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन होणार का, नाही होणार. मग आता बघा हा परत आर म्हणताय ना, हां ह्याचं एक्झाम्पल घेऊया. CH3OH, हा पार्शियल मायनस आहे, हा पार्शियल प्लस आहे. परत प्लस OH, C डबल बॉन्ड O, इथं काय आहे CH3, ह्याला आपण काय म्हणतो ॲसिटिक ॲसिड. हा काय म्हणतो मिथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल म्हणजे काय मिथेनॉल. मग हा काय होणार आहे, हा प्लस आणि हा मायनस म्हणजे H प्लसच्या जागी इथं जाणार आहे आणि हा इथं शिफ्ट होणार आहे. म्हणजे ह्याला कॉन्सन्ट्रेटेड कोणाबरोबर रिॲक्ट केलं, सल्फ्युरिक ॲसिड बरोबर, तर आपल्याला काय मिळणार आहे CH3O, C डबल बॉन्ड O, CH3O, C डबल बॉन्ड O काय मिळणार आहे CH3. म्हणजे हा कोण झाला बघा. आता हा कार्बोनिल कार्बन कन्सिडर करायचा, किती कार्बन आहेत, 2 आहेत ना, हां, आणि हा एक कार्बन, म्हणजे ह्याला नाव काय देणार आहे मिथिल ॲसिटेट, ॲसिटिक ॲसिड आहे ना, हा कन्सिडर करायचा कधी पण मेन ग्रुप, ज्याला कार्बोनिल कार्बन जॉईन आहे. मग हा ॲसिटिक ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे मिथिल ॲसिटेट. नेक्स्ट बघा, हा CH3 CH2, इथं काय घेतला OH प्लस OH, C डबल बॉन्ड O, इथं काय लिहिते CH3च लिहिते. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ह्यामध्ये ब्रेकिंग ऑफ कोणता बॉन्ड होतो आहे, हां इथं बाय प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे वॉटर. हा बाय प्रोडक्ट वॉटर जेवढ्या लवकर फॉर्म होतं आहे तेवढ्या लवकर रिमूव्ह करायचं, रिमूव्ह केल्यामुळे बॅकवर्ड रिॲक्शन होणार नाही आणि जो तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे तो मिळेल. आता हा O मायनस आहे आणि H काय आहे प्लस आहे आणि हा काय आहे पार्शियल प्लस आहे आणि हा काय पार्शियल मायनस आहे, म्हणजे पार्शियल प्लसच्या जागी हा ग्रुप आणि हा इथं ग्रुप, म्हणजे ते प्रोडक्ट काय मिळणार CH3 CH2O, C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे CH3, म्हणजे इथं काय मिळणार आहे इथिल ॲसिटेट, काय मिळणार आहे इथिल ॲसिटेट. हे रिॲक्शन समजतात का बघा, म्हणजे इथं इस्टर फॉर्म झाले ना, म्हणून ह्याला कोणती रिॲक्शन म्हणतो इस्टरिफिकेशन. वेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ कार्बॉक्सिलिक ॲसिड्स इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स इस्टर्स, बट दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. To get a good product in as an ester, what we do, we remove water from the product side. म्हणजे आपण वॉटर प्रोडक्ट साईडहून रिमूव्ह केलं, काय रिमूव्ह केलं वॉटर प्रोडक्ट साईडपासून काय केलं रिमूव्ह केलं, तर रिॲक्शन बॅकवर्ड डिरेक्शनला जाणार नाही. आता बघा परत मी ॲसिडिक कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हटलं, तसंच आपण काय यूज करू शकतो, अल्कोहोल अँड फिनॉल्स रिॲक्ट्स विथ ॲसिड अनहायड्राइड. कोणाबरोबर रिॲक्ट करू शकतात ॲसिड अनहायड्राइड्स इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलिस्ट
टू फॉर्म ईस्टर. मग इथं रिॲक्शन काय आहे, हा ROH आहे, हा पार्शियल मायनस आहे आणि हा काय आहे पार्शियल प्लस आहे. ROH हा OH बॉन्ड ब्रेक होतो, हा पार्शियल प्लस आहे आणि हा काय पार्शियल काय आहे मायनस आहे. ओके, इथं बघा हा पार्शियल मायनस आहे आणि हा पार्शियल काय आहे प्लस आहे. सिमिलरली हा ॲसिड अँड्राईड आहे. आता ॲसिड अँड्राईडचे R' मुद्दामून लिहिलेत म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. ॲसिड अँड्राईड कसं असतो, RC डबल बॉन्ड O, परत मध्ये एक ऑक्सिजन, परत C डबल बॉन्ड O, इथं काय असते R, मग इथं दोन्ही R' दिले. मग एकाला जर मी हा पूर्ण ग्रुप जर मी मायनस कन्सिडर करत असेल तर हा काय कन्सिडर करायला पाहिजे, मला प्लस कन्सिडर करायला पाहिजे. मग काय होणार आहे की जर मी हा ग्रुप प्लस कन्सिडर करते एवढा ग्रुप, तर हा Hच्या जागी ग्रुप कोणता येणार आहे हा, आणि ह्याच्या जागी तो रिप्लेस होणार आहे. म्हणजे इथं RO इथं काय येणार आहे ROC डबल बॉन्ड O R आला. इथं लक्ष रिॲक्शन येते का बघा लक्षात. इथं R'OH आहे प्लस RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे R. मग ह्याला मी इथंपर्यंत मायनस कन्सिडर केला तर हा इथं प्लस येणार आहे. मग इथं हा मायनस असेल तर हा काय आहे प्लस. मग प्लसला कोण रिप्लेस करतं प्लस. मग इथं काय होणार आहे RO, परत हा ग्रुप जॉईन होणार एवढाच इथून ROC डबल बॉन्ड O काय येणार आहे R प्लस काय देणार आहे हे बघा. हा H आणि हा राहिलेला RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O, इथंपर्यंत इथं बॉन्ड ब्रेक झाला आहे म्हणजे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, म्हणजे हा काय झाला कार्बॉक्सिलिक ॲसिड, आणि हा कोण फॉर्म झाला तर ईस्टर. कोण फॉर्म झाला ईस्टर. So alcohols and phenols also react with whom? Alcohols and phenols react with acid anhydrides in presence of what acid catalyst to form what esters. काय फॉर्म करतात esters. आता ह्याचे एक्झाम्पल्स दिलेत बघा. CH3OH प्लस CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. आता इथं ह्याला मी मायनस कन्सिडर केलं आणि ह्याला काय कन्सिडर केलं प्लस कन्सिडर केलं. ह्याला मी मायनस कन्सिडर केलं आणि ह्याला काय कन्सिडर केलं प्लस, म्हणजे हा Hच्या जागी हा पूर्ण एवढा ग्रुप येणार. मग CH3O C डबल बॉन्ड O CH3, CH3O C डबल बॉन्ड O CH3. बघा CH3O मायनस म्हणजे हा इथंपर्यंत एक ग्रुप होता आणि हा प्लसपर्यंत इकडचा ग्रुप झाला. हा हायड्रोजन ह्याला कंबाईन होऊन काय देणार आहे ॲसिटिक ॲसिड, म्हणजे आपल्याला ईस्टर. आता हा कार्बनचे किती कार्बन आहेत 2, म्हणजे हा इथिल ग्रुप इथिल ॲसिटेट ग्रुप झाला, ॲसिटिक ॲसिडचा ग्रुप झाला, आणि हा मिथिल ग्रुप झाला. म्हणजे ह्याला काय नाव देणार आहे मिथिल ॲसिटेट. काय नाव देणार आहे मिथिल ॲसिटेट. तसंच फिनॉलसाठी रिॲक्शन आहे ARO मायनस आणि H काय असणार आहे प्लस, हा RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मायनस आणि इथं काय येणार आहे प्लस, ह्याच्या जागी हे ना. मग ARO C डबल बॉन्ड O R डॅश, म्हणजे हा काय असणार आहे ईस्टर. मग हा अरोमॅटिक ग्रुप असेल तर फिनिल ईस्टर जो काय असेल तो. फॉर एक्झाम्पल इथं बघा C6H5OH काय आहे C6H5OHचा O मायनस आणि H काय आहे प्लस, CH3C डबल बॉन्ड O CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि हा काय आहे प्लस, पूर्ण प्लस ग्रुप ह्याच्या जागी येणार. इथं काय आला C6H5O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. हा कोणता ग्रुप आहे फिनिल. हे किती कार्बन आहेत 2, म्हणून इथं काय म्हणलं फिनिल इथे नॉएट, आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तर ॲसिटिक ॲसिड. बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे ॲसिटिक ॲसिड. परत जसं आपण ईस्टर्स कशापासून ऑब्टेन केलं कार्बॉक्सिलिक ॲसिड्सपासून ऑब्टेन केलं, तसं आपण ईस्टर कोणापासून ऑब्टेन केलं तर ॲसिड अनहायड्राईड्सपासून ऑब्टेन केलं. कशापासून ऑब्टेन केलं ॲसिड अनहायड्राईड. सिमिलरली आपण अल्कोहोल आणि फिनॉलला कोणाबरोबर रिॲक्ट करू शकतो ॲसिड क्लोराईड्स. आता ॲसिड क्लोराईड्स म्हणजे कोण तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl, हे ॲसिड क्लोराईड्स आहेत. कोण आहेत RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl, हे कोण आहेत ॲसिड क्लोराईड्स आहेत. मग ह्यावरती पार्शियल प्लस आणि ह्यावरती पार्शियल मायनस चार्ज, ह्याला ॲसिड क्लोराईड म्हणतो. बघा अल्कोहोल्स अँड फिनॉल्स रिॲक्ट्स विथ ॲसिड क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. कोणाच्या प्रेझेन्समध्ये
पायरिडिन विच न्यूट्रलाइजेस द HCl, म्हणजे जो बाय प्रोडक्ट HCl फॉर्म झाला आहे त्याला काय करतो, तो न्यूट्रलाइज करतो. इथं बघा ROH प्लस RC डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय आहे Cl. मग आता Cl हॅलोजन मायनस असणार आहे आणि RC डबल बॉन्ड ओ काय असणार आहे प्लस. हा H प्लस आहे, हा प्लसच्या जागी हा ग्रुप काय झाला रिप्लेस. मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर हे बघा, हे मी असंही लिहू शकते RO, हा ना, हा RO परत काय येणार आहे C डबल बॉन्ड ओ, इथं काय येणार आहे R डॅश C डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ R, ईस्टर्स मिळाले. ROH प्लस RC डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड Cl. मग इथं काय झाला H प्लसच्या जागी हा रिप्लेस झाला रे, हा इथं आला म्हणजे ROC डबल बॉन्ड ओ R डॅश ROC डबल बॉन्ड ओ R डॅश. इथं बघा CH3OH, O पार्शियल मायनस H पार्शियल प्लस, हा पार्शियल प्लस, मग H पार्शियल प्लसच्या जागी हा आला म्हणजे तर काय येणार आहे CH3O C डबल बॉन्ड ओ CH3. म्हणजे ह्याचं काय झाला, हा ॲसिटिक ॲसिडचा आहे ना, हा कोणता ॲसिड आहे ॲसिटिक, आणि हा कोण आहे मिथिल ग्रुप. म्हणून ह्याला मी काय म्हणणार आहे मिथिल ॲसिटेट. काय म्हणणार मी याला मिथिल ॲसिटेट. आता ह्याचा बाय प्रोडक्ट हा H आणि हा Cl कंबाईन होतो, HCl कंबाईन होऊन बाय प्रोडक्ट काय देणार आहे HCl. H आणि Cl कंबाईन होऊन काय देणार आहे HCl. तसंच अरोमॅटिकमध्ये हा बॉन्ड ब्रेक होणार, मग हा प्लसच्या जागी हा प्लस, इथं पार्शियल प्लस आहे आणि इथं काय आहे मायनस. मग इथं काय येणार आहे AROC डबल बॉन्ड ओ R डॅश, म्हणजे काय फॉर्म होणार आहे ईस्टर्न, दॅट इज C6H5O मायनस, इथं H प्लस आहे तर इथं काय येणार आहे हा इथं रिप्लेस होणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन काय देणार C6H5O C डबल बॉन्ड ओ C2H5. काय फॉर्म झाला हा फिनिल प्रोपॅनॉइड, कारण टोटल कार्बन 1 2 3 प्रोपॅनॉइड. काय फॉर्म होणार आहे फिनिल प्रोपॅनॉइड. माहिती बघा ॲस्पिरिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अ ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजे काय सांगायचं ॲस्पिरिन जे आहे ते ईस्टर आहे, काय आहे ईस्टर आहे. ॲस्पिरिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अन ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड फॉर्म बाय इट्स ॲसिटिलेशन बाय ॲसिटिक अनहायड्रेट. हा बघा हा सॅलिसिलिक ॲसिड आहे, कोणता ॲसिड आहे सॅलिसिलिक ॲसिड. ह्या सॅलिसिलिक ॲसिडला हा O मायनस असणार आहे आणि हा H काय असणार आहे प्लस, आणि हा ॲसिटिक अनहायड्रेटला हा CH3C डबल बॉन्ड O मायनस आणि C इथं काय असणार आहे प्लस. मग हा प्लसच्या जागी हा प्लस काय होणार आहे रिप्लेस. मग हा आपल्याला जो मिळणार C6H4 COOH हा झाला, हे पूर्ण हा बघा हा C6H5 हा ओपर्यंत इथं होता आपल्याकडे, आणि हा ग्रुप आपण कुठून घेतला आहे हा ग्रुप घेतला आहे, प्लस H प्लसच्या जागी हा ग्रुप आला. ॲस्पिरिन दॅट इज ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ॲस्पिरिन आपण घेतो ना डोकं दुखायले हे होतंय ते होतंय बरं वाटत नाही तर ॲस्पिरिन घेत होते. ॲस्पिरिन कशापासून फॉर्म झाले तर इट इज अन ईस्टर. इट इज अन ईस्टर. द ईस्टर इज ऑब्टेन्ड फ्रॉम सॅलिसिलिक ॲसिड अँड ॲसिटिक अनहायड्रेट. सॅलिसिलिक ॲसिड आणि कशापासून ऑब्टेन केले तर ॲसिटिक अनहायड्रेट. इथंपर्यंत समजलं का बघा. हे सगळे पॉईंट्स काय डाऊट्स असतील तर मग मला विचारा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघा, एकतर व्हिडिओज बघत नाही तुम्ही.